नमस्कार. वंदना चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. स्वामी विवेकानंद ग्रंथावली कर्मयोग, त्याच्यातील कर्मयोगाचा आदर्श आपण पाहूयात. क्रमशः भाग 2. तर नीतिमत्तेसंबंधी उच्च धारणा बाळगूनसुद्धा पुष्कळांना स्वतःच्या शूद्र व्यक्तित्वाचा त्याग करावा लागेल या विचाराने धडकी भरत असते. स्वतःच्या शूद्र व्यक्तित्वाला अशा रीतीने कवटाळून बसणाऱ्या इसमाला एवढेच म्हणावयाचे आहे की त्याने अशी एक व्यक्ती मनात आणावी की जी पूर्णपणे निस्वार्थ होऊन गेली आहे, जिच्या हृदयात स्वतःविषयीच्या विचारांना मुळीच धारा नाही, जी स्वतःकरता म्हणून कोणतेही कर्म करीत नाही व जी स्वतःसाठी म्हणून कधी एक अवाक्षर देखील तोंडावाटे काढीत नाही. आणि मग तिचे स्वत्व कुठे आहे ते त्याने मला सांगावे. कारण जोवर ती व्यक्ती स्वतःसाठी विचार करीत आहे, कर्म करीत आहे वा बोलत आहे, तोवरच तिच्या स्वत्वाची तिला जाणीव. पण तीच जर तिला केवळ दुसऱ्यांची जाणीव राहील, केवळ जगाचे आणि जगातील सर्वांचे भान राहील, तर मग ती स्वतः कुठे आहे? अशावेळी तिचे स्वत्व पूर्णपणे अस्तास गेले आहे असेच म्हणावे लागणार नाही काय? अतएव कर्मयोग ही निस्वार्थपरता व सत्कर्म यांच्याद्वारा मुक्तिलाभ करून घेण्याची एक विशिष्ट नैतिक आणि धार्मिक प्रणाली होय. कर्मयोगाचा कोणत्याही प्रकारच्या धर्ममतावर विश्वास असण्याची गरज नाही. तो आत्म्याचे अनुसंधान करो वा न करो, कोणत्याही प्रकारचे तात्विक चिंतन करो वा न करो, कशानेच काही बिघडणार नाही. त्याच्यासमोर निस्वार्थतेची प्राप्ती हे त्याचे स्वतःचे असे एक विशिष्ट ध्येय असते आणि ते त्याला स्वतःच्या प्रयत्नांनीच प्राप्त करून घ्यावयाचे असते. त्याच्या जीवनाचा प्रत्येक क्षण प्रत्यक्ष अनुभवाने उजळून जावयास हवा. कारण जी समस्या सोडवण्यासाठी ज्ञानी आपल्या तर्कबुद्धीचा आणि स्फूर्तिमय अंतप्रज्ञेचा उपयोग करीत असतो वा भक्त आपल्या भक्तिप्रेमाचा उपयोग करीत असतो, तीच समस्या त्याला कोणत्याही मताचे वा वादाचे साहाय्य न घेता केवळ कर्माने सोडवावयाची असते. आता यापुढचा प्रश्न असा की कर्म म्हणजे काय? जगाचे हित करण्याच्या या खटाटोपाचा अर्थ तरी काय? आपण या जगाचे खरोखरच काही हित करू शकतो काय? या प्रश्नाचे उत्तर होय आणि नाही असे उभयात्मकच द्यावे लागेल. हिताचा अर्थ पूर्ण हित असा असेल तर वरील प्रश्नाला नकारार्थीच उत्तर द्यावे लागेल. परंतु सापेक्ष वा मर्यादित अर्थाने मात्र आपण जगाचे हित करू शकू. या जगाचे कायमचे वा चिरस्थायी हित करणे कदापि शक्य नाही. कारण तसे शक्य असते तर मग आपले जग हे आहे असेच राहिलेच नसते. आपण एखाद्या व्यक्तीची भूक 5 मिनिटासाठी भागवू शकू, परंतु ती व्यक्ती परत भुकेली होणारच. आपण दुसऱ्याला जे काही सुख देऊ ते सर्व तात्पुरतेच असणार. स्वभावतःच पुन्हा पुन्हा परतणारा या सुखदुःख रूपी ज्वराचा कायमचा उपशम कोणीही करू शकणार नाही. आपण जगाला कोणत्याही बाबतीत कधी कायमचे सुखी करू शकणे संभाव्य आहे काय? समुद्रामध्ये कुठे ना कुठे खोल खळगा पडल्याखेरीज लाट उठणे कधीतरी शक्य आहे काय? भोगत्यांची गरज व त्यांची भोगलालसा आणि जगातील भोग्य वस्तूंची गोळाबेरीज यांचे परस्पर प्रमाण नेहमी सारखेच राहत आले आहे. त्या गोळाबेरीत भर घालणे शक्य नाही किंवा ती कमी करणेही शक्य नाही. जगातील सर्व शक्तींची समष्टी वा गोळाबेरीज सर्वदा समान असते. ती कधीच वाढत घटत नाही. आपल्याला अवगत असलेल्या मनुष्य जातीचा आज तागायचा इतिहास लक्षात घ्या. काय दिसते आपल्याला? तीच सनातन सुखदुःखे, तेच कायमचे सामाजिक उच्च नीचतेचे स्तर. कुणी अमीर, कुणी फकीर, कुणी उच्च, कुणी हीन, कुणी रोगी तर कुणी निरोगी. फिरून फिरून तेच तेच. जगाचा इतिहास जेवढा म्हणून आपल्याला ज्ञात आहे तेवढ्यावरून हेच दिसून येते की माणसाची अवस्था सदा सर्वदा सारखीच आहे. पण त्याचबरोबर परत हेही दिसून येते की सुखदुःखाच्या या अपरिहार्य विषमतेबरोबरच ती विषमता कमी करण्याचा प्रयत्नही चिरकाल चालूच आहे.
इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात अशा अगणित नरनारींच्या पावनकथा ऐकावयास मिळतात की ज्यांनी दुसऱ्यांच्या जीवनाचा मार्ग सोपा व निष्कंटक करण्यासाठी आपले सर्वस्व पणास लावले आहे. पण काय त्यातील कुणाला आणि कितपत बरे यश मिळाले आहे? आपण केवळ चेंडू इथून तिथे फेकण्याचाच खेळ खेळू शकतो. आपण दुःखाला शरीरातून हुसकावून लावावे तर ते आपल्या मनात जाऊन हजर होते. हे सारे अगदी त्या डांटे कवीने रेखाटलेल्या नरकाच्या चित्रासारखे आहे. त्यात असे वर्णन आहे की तेथे काही कृपण माणसांना सोन्याचा एक भला जंगी गोळा देण्यात आला होता आणि तो त्यांना एका पहाडावर चढवायचा होता. ढकलत ढकलत त्यांनी तो थोडा वर चढविताच तो परत खाली घरंगळत असे. संसार चक्राची ही असलीच गत आहे. सत्ययुगासंबंधीचे आपले सारे बोलणे शाळकरी पोरांसाठी सुरस गोष्टी म्हणून उपयोगी पडू शकेल खरे, परंतु त्यात त्यापेक्षा अधिक काहीच तथ्य नाही. आणि गंमत ही की ज्या साऱ्या जातींना ही सत्ययुगाची स्वप्ने पडत असतात त्यांची त्याबरोबरच अशीही ठाम समजूत असते की ते युग त्यांच्या स्वतःच्या अधिकात अधिक पथ्यावर पडणार आहे, त्यामुळे त्यांचेच सर्वांपेक्षा जास्त भले होणार आहे. सत्ययुगाबद्दल किती विलक्षण निस्वार्थ कल्पना ही! या साऱ्यातून निष्कर्ष रूपाने हाच सिद्धांत निघतो की आपण या जगातील सुखाची वाढ करू शकत नाही किंवा त्यातील दुःखातही भर घालू शकत नाही. जगातील व्यक्त शक्तींची गोळाबेरीज नेहमी सारखीच राहणार. आपण तिला केवळ इकडून तिकडे आणि तिकडून इकडे ढकलत असतो इतकेच, परंतु ती नेहमी समानच राहील, कारण असे राहणे हा मुळी तिचा गुणधर्मच होय. ही भरती आणि ओहोटी हा चढ उतार मुळी जगाचा स्वभावच आहे. वस्तुस्थिती अशी नाही असे म्हणणे म्हणजे मृत्यूशून्य जीवन असू शकते म्हणण्यासारखेच तर्कविसंगत आहे. मृत्यूशून्य जीवन जर खरोखरच अस्तित्वात शकेल तरच मग आपण उत्थानाला पतनाहून अलग करू शकू. परंतु मृत्यूशून्य जीवन म्हणणे म्हणजे अर्थशून्य बडबड किंवा वदतो व्याघातच होय. कारण जीवन म्हणजेच सतत मृत्यू. हा दिवासारखा जळत आहे आणि तेच त्याचे जगणे. जीवन हवे असेल तर त्यासाठी प्रतिक्षणी मरावे लागेल. जीवन आणि मृत्यू एकाच गोष्टींची दोन विभिन्न रूपे होत. भिन्न दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे ती भिन्न भिन्न वाटत असतात. जीवन आणि मृत्यू म्हणजे एकाच लाटेचे उत्थान आणि पतन होत आणि त्या दोघांची मिळून एक पूर्ण वस्तू होत असते. कुणी पतनाकडे पाहतो आणि निराशावादी बनतो, तर कुणी उत्थानाकडे पाहून आशावादी होतो. लहान मुलगा शाळेत जात असतो. आईबाप त्याची सारी काळजी वाहत असतात. त्यांच्या प्रेमाच्या शीतळ छत्राखाली त्याला सारेच काही सुखदायक वाटत असते. त्याच्या गरजा अगदी साध्या असतात. तो एक निर्भेळ आशावादी असतो. पण तोच एखादा म्हाताऱ्या घ्या आयुष्यात टक्के टोणपे खाऊन निरनिराळ्या अनुभवांनी शहाणा होऊन कितीतरी शांत झालेला असतो. त्याची रग चांगलीच जिरलेली असते. प्राचीन जातीचेही असेच आहे. चहूकडे केवळ पूर्वगौरवांचे ध्वंसावशेष दृष्टीस पडत असल्यामुळे त्या जाती तरुण निवोदित जातीपेक्षा कमी आशावादी असणे अगदी स्वाभाविक आहे. भारतवर्षात एक म्हण प्रचलित आहे की 1000 वर्षे शहर तेच परत 1000 वर्षे अरण्य. सारखा चढ उतार. लोक ह्या एकूण दृश्याची जी बाजू बघतात तदनुसार ते आशावादी वा निराशावादी बनत असतात. यानंतर आपण समानतेच्या कल्पनेसंबंधी विचार करूया. पुष्कळांच्या बाबतीत या असल्या सत्ययुगाच्या धारणा कार्यप्रवर्तक हेतू बनून मोठ्या स्फूर्तिदायक ठरत असतात. पुष्कळशा धर्मातून तर या कल्पनेचा त्या त्या धर्माचे एक अंग म्हणून प्रचार केला जात असतो. त्यांच्या अनुयायांची अशी धारणा असते की स्वतः परमेश्वर जगावर राज्य करण्यासाठी यावयाचा आहे आणि तसे झाल्यावर मग सर्व भेद पार लयास जाऊन सर्वांची अवस्था अगदी समान होऊन जाईल. असा प्रचार करणारे लोक अर्थातच निव्वळ एककल्ली असतात आणि असले कट्टर एककल्ली लोक खरोखरच अत्यंत कळकळीचे असतात यात संशय नाही.